नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला कधी स्वप्नात तुमच्या मरण पावलेल्या पूर्वजांचे दर्शन झाले आहे का? कधी कोणाला स्वप्नात दिवंगत वडिलांचं दर्शन होतं, तर कधी मृत आईचं दर्शन होतं. कदाचित तुम्हीही स्वप्नात एखाद्या मृत आप्तेष्टाला पाहिलं असेल, पण सकाळी जागे झाल्यावर तुम्ही ते स्वप्न दुर्लक्षित करता. कधी तुमच्या मनात असा विचार आलाय का की तुम्हाला असं स्वप्न का पडलं असावं? त्या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? मात्र मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे ही साधी गोष्ट नाही. यामागे एक खोल रहस्य दडलेलं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या पुराण ग्रंथांमध्येही येतो. आजच्या या सादरीकरणात आपण अशाच काही महत्त्वपूर्ण संकेतांविषयी बोलणार आहोत, म्हणून या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अर्धवट ज्ञान घातक ठरू शकतं. आज आम्ही पितृपक्षात सर्वाधिक सांगितली जाणारी एक महान कथा तुम्हाला ऐकवणार आहोत. ही कथा यमराजांनी देवर्षी नारद यांना सांगितली होती. तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथेमुळे तुम्हाला समजून येईल की स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा नेमका अर्थ काय असतो आणि त्यातून कोणते संकेत मिळू शकतात. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्हा सर्वांना मी एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय पितृदेव आणि जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी कथा सुरू करते. मित्रांनो, एकदा देवर्षी नारद भ्रमण करत करत नारायण नारायण असा जप करत यमलोकात पोहोचले. मृत्यू आणि न्यायाचे देव यमराज यांनी देवर्षी नारदांचे मोठ्या प्रेमाने आदरपूर्वक स्वागत केले. त्यांच्या पायांशी वंदन करून यमराज म्हणाले, हे देवर्षे, यमपुरीत आपलं हार्दिक स्वागत आहे. आपले दर्शन झाल्यामुळे आज मी धन्य झालो. आपल्या चरणस्पर्शाने यमपुरीची शोभा अधिकच वाढली आहे. यमराजांच्या या प्रेमळ स्वागताने देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले. नारदांनी देखील यमराजांना प्रणाम करून उत्तर दिलं, हे मृत्यूच्या देवता यमराज, आपल्यालाही माझा साष्टांग प्रणाम. आपल्या अगत्यशील आदर सत्काराने मी मनःपूर्वक आनंदित झालो आहे. नंतर यमराजांनी नम्रतेने विचारले, हे देवर्षे, आज आपल्या यमलोकात येण्याचं काय प्रयोजन आहे? नक्कीच आपण काही महत्त्वाचं कार्य किंवा संदेश घेऊन आला असाल, किंवा आमच्याकडून काही चूक झाली आहे का? कृपया सांगा, मी आपली कोणत्या प्रकारे सेवा करू शकतो? देवर्षी नारद म्हणाले, हे धर्मराज, आपण मृत्यू आणि न्यायाचे देव आहात. आपण तीनही लोकातील सर्व जीवित आणि मृत जीवांचा लेखाजोखा ठेवता. आपल्याला संपूर्ण चराचर सृष्टीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ देखील ज्ञात आहे. म्हणूनच मी काही शंका मनात घेऊन आपल्याकडे आलो आहे. कृपया त्या शंका दूर करण्याची कृपा करावी. यमराजांनी विनम्रतेने विचारले, हे देवर्षे, आपण कोणत्या शंका घेऊन आलात? नारद मुनी म्हणाले, मी पृथ्वीलोकात फेरफटका मारून आलो. जंगलात मला पिशाच, भूत, प्रेत, वेताळ, पिशाचिनी अशा अनेक विकृत आणि भेसूर गोष्टी दिसल्या. त्या सर्व दुष्ट आत्म्या माणसांना त्रास देतात, त्यांना दुःख देतात. हा प्रकार का घडतो? हे भूतप्रेत मानवांना का छळतात? तसेच माझ्या मनात आणखी एक प्रश्न आहे. मनुष्य बऱ्याचदा स्वप्नात आपले दिवंगत पूर्वज दिसतात. तर अशा स्वप्नांचा नेमका काय अर्थ असतो? स्वप्नात मृत पूर्वजांचे दर्शन होणे म्हणजे नेमके कोणते संकेत मिळतात? मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हे प्रश्न घेऊन आपल्या दारी आलो आहे. देवर्षी नारदांचे प्रश्न ऐकून यमराज म्हणाले, हे देवर्षी, मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्ही अतिशय उचित प्रश्न विचारले आहेत. मी निश्चितच तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. परंतु त्याआधी मी तुम्हाला एक परमपवित्र कथा सांगतो. या कथेतच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. जो कोणी मनुष्य श्रद्धेने या कथेचा श्रवण करील, त्याचे 32 अपराध मी स्वतः क्षमा करीन. यमराजांच्या तोंडी परमपवित्र कथा असा उल्लेख येताच नारद मुनी अधिक उत्सुक झाले. ते आदराने म्हणाले,
हे धर्मराज, कृपा करून ती महान कथा मला सांगावी. आपण सांगाल त्या प्रत्येक शब्दाकडे मी लक्ष देऊन ऐकेन. यमराजांनी मान डोलावली आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. तुम्ही पण मित्रांनो ही कथा लक्ष देऊन ऐका. मी तीच कथा तुम्हाला सांगणार आहे. एकेकाळी मध्य देशात एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध नगरी होती. तिथे धर्मन नावाचा एक श्रीमंत सेठ आपल्या 4 भावांसह राहत होता. त्याच्या भावांची नावे सुमन, नंदन, विरचन आणि विभान होती. सेठ आणि त्याच्या सर्व भावांचा विवाह झाला होता आणि ते सारे एकत्र प्रेमाने राहत असत. सेठकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. तो आणि त्याचे भाऊ कठोर परिश्रमाने मिळून व्यापार आणि शेती करत असत. संपूर्ण नगरात त्या सेठ एवढा धनवान दुसरा कोणीही नव्हता. ही सर्व संपत्ती त्या सेठला त्याच्या पूर्वजांकडूनच प्राप्त झाली होती. सेठचे पूर्वज फार दानशूर आणि परोपकारी होते. ते नेहमीच दानधर्म करत, तसेच अनेक प्रकारचे यज्ञ, होम आणि धार्मिक कर्मे करत. पण सेठ स्वभावाने मात्र अतिशय कंजूष होता. त्याच्या अंगी पूर्वजांचे एकही सद्गुण नव्हते. सेठ ना कधी दानधर्म करी, ना यज्ञ होम इत्यादी विधी. त्याने धन तर खूप जमवले, पण त्याचा सत्कर्मासाठी कधी उपयोग केला नाही. त्याने कधी कोणाला 1 पैसा सुद्धा दान दिला नाही आणि कधी कोणा भुकेल्याला अन्न देखील पुरवलं नाही. सेठचे पूर्वज मंदिरात भंडारे आयोजित करत असत, गरजूंना वस्त्र आणि अन्नदान करत असत. मात्र सेठने आपल्या पूर्वजांचं कधीच अनुकरण केलं नाही. तो सारखा अधिकाधिक धन कमवून ते साठवण्याच्या मागे लागला होता. त्यामुळे त्याच्याकडे प्रचंड धनसंपत्ती जमली. पण त्याच्या या वृत्तीमुळे त्याचे पूर्वज मनातून खूप दुःखी आणि नाराज झाले. दरवर्षीप्रमाणे पितृपक्ष आला. पितृपक्षात आपल्या वंशजांनी आपलं श्राद्ध आणि तर्पण करावं अशी अपेक्षा सर्व पितर ठेवून असतात. पण त्या सेठच्या आणि त्याच्या भावांच्या कुणीही आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी ना श्राद्ध केलं ना तर्पण. त्यांनी दानधर्मही काही केला नाही आणि एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देखील दिलं नाही. आपल्या पुत्रांची अशी दुष्ट वृत्ती बघून सर्व पितर अत्यंत खिन्न आणि दुःखी झाले. सेठच्या पूर्वजांना आपल्या मुलांचे हे वर्तन अजिबात पटत नव्हते. त्यामुळे ते पितृलोकात देखील अस्वस्थ आणि व्याकुळ राहू लागले. धनाच्या लालसेत सेठ इतका अंधळा झाला होता की त्याने आपल्या पूर्वजांना पूर्णतः विसरून टाकलं. त्याने आपल्या पितरांचे श्राद्ध पिंडदान करणेही थांबवून दिले होते. यामुळे त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्ती मिळत नव्हती आणि आपल्या मुलाच्या अशा वागण्याने ते सारे खूप असंतुष्ट झाले होते. एके दिवशी त्या सेठचे सर्व दिवंगत पूर्वज एकमेकांमध्ये चर्चा करू लागले. ते दुःखाने म्हणू लागले, आपल्या भाग्याचं हे किती मोठं दुर्दैव. आपल्या घराण्यात इतके स्वार्थी आणि लोभी पुत्र जन्माला आले. आपले मुलगे ना आमच्यासाठी श्राद्ध करतात ना दानधर्म. त्यांच्या या पापकर्मांमुळे आपलं अधःपतन होत आहे. असा विचार करून त्यांनी आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, आपण यमराजांकडे जाऊन आपल्याला मुलांना भेटायला जाण्याची अनुमती मागूया. यमराजच आपली ही समस्या सोडवू शकतात. आपण आपल्या मुलांना समजावून पुन्हा परत येऊ. त्यांना शास्त्रांचे ज्ञान देऊन मग यमलोकात परत जाऊ. त्यानंतर सर्व पितर यमराजांच्या भेटीला गेले आणि त्यांना विनवू लागले. ते यमराजांना म्हणाले, हे धर्मराज, आमच्या मुलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आमचे पुत्र ना दानधर्म करतात ना आमचं श्राद्ध किंवा तर्पण करतात. त्यांच्या अशुभ आचरणाने आम्हाला अतोनात दुःख होत आहे. आमचं पतन होत आहे. कृपा करून आम्हाला एकदा आमच्या मुलांना स्वप्नाद्वारे भेटून त्यांना समजावण्याची परवानगी द्या. आम्ही त्यांना शास्त्रज्ञान देऊन लगेच परत येऊ. यमराजांनी त्यांना कृपापूर्वक उत्तर दिले, हे महात्म्यांनो, तुम्ही तुमच्या पुत्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटू शकत नाही. मात्र तुम्ही त्यांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना संकेत देऊ शकता. तुम्ही सर्वजण तुमच्या मुलांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन द्या आणि तुमच्या व्यथेचे संकेत द्या. यमराजांची आज्ञा मानून ते सर्व पितर समाधानी झाले. मग ते एका मागोमाग
आपल्या प्रत्येक मुलाच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देऊ लागले. सर्वात आधी त्यांनी आपल्या थोरल्या पुत्राच्या म्हणजेच सेठ धर्मनच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिलं आणि काही इशारे केले. पण त्यांचा मोठा पुत्र त्यांच्या संकेतांचा अर्थ काही समजू शकला नाही. दुसऱ्या दिवशी जागा झाल्यावर तो ते स्वप्न विसरून गेला आणि पितरांनी दिलेले इशारे देखील त्याने दुर्लक्षित केले. यामुळे ते सर्व पितरगण पुन्हा निराश झाले. त्यांनी बाकी मुलांच्या स्वप्नातही जाऊन त्यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनाही विविध प्रकारचे संकेत दिले. पण दुर्दैवाने इतर कोणत्याच पुत्रानेही ते संकेत लक्षात घेतले नाहीत. कोणीही आपल्या पूर्वजांच्या दिलेल्या इशाऱ्यांचा अर्थ लावू शकले नाहीत. आपल्या मुलांनी दिलेल्या संकेतांकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे ते सर्व पितर अत्यंत दुःखी आणि रागावले. सेठ आणि त्याचे भाऊ धनाच्या हव्यासाने पूर्ण अंधळे बनले होते. त्यांना आपल्या पितरांकडून मिळालेल्या दिव्य इशाऱ्यांचे काहीच मोल उरले नव्हते. पण पितरांनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काहीच दिवसात त्या सेठला व्यापारात प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्याच्या व्यापारात एकामागोमाग एक घसरण होऊ लागली, ज्यामुळे पाहता पाहता त्याची सर्व धनसंपत्ती नष्ट झाली. पूर्वजांची अप्रसन्नता असल्याने त्याच्या कुटुंबात सतत कलह सुरू झाले. पैशासाठी सर्व भावांमध्ये वादविवाद आणि भांडणं होऊ लागली. पूर्वजांनी कमावलेली सारी संपत्ती आणि जमिनी जायदाद त्यांनी विकून टाकल्या आणि काही काळातच ते सगळे संपन्नतेतून दारिद्र्यात ढकलले गेले. अखेर सख्खे भाऊसुद्धा एकमेकांपासून वेगळे झाले आणि जगण्यासाठी आपापल्या मार्गाने संघर्ष करू लागले. स्वर्गलोकात बसलेल्या पितरांना आपल्या पुत्रांची अशी दैना पाहावेना. आपल्या पूर्वी केलेल्या सगळ्या पुण्यकर्मांचा नाश त्यांच्याच मुलांनी केला याची खंत होती. पण तरीही मुलांची अशी दुर्दशा पाहून त्यांना फार वेदना होऊ लागली. सर्व पितर फार दुःखी आणि उदास झाले. ते पुन्हा एकदा यमराजांकडे गेले आणि विनंती करू लागले, हे धर्मराज, आमच्या मुलांची अशी दुर्दशा आम्हाला पाहवत नाही. आमच्यामुळे नव्हे तर त्यांच्या कुकर्मांमुळे त्यांचे हे हाल झाले असले तरी ते आमचेच अपत्य आहेत. कृपा करून काही असा उपाय करा ज्यामुळे आमच्या मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. यमराजांनी त्यांची व्यथा ऐकून उत्तर दिले, हे महात्म्यांनो, मी तुमचं दुःख समजू शकतो. मी निश्चितच तुमची मदत करीन. मी स्वतः पृथ्वीवर जाऊन तुमच्या पुत्रांना त्यांची चूक समजावतो. इतकं बोलून यमराज आपल्या महिषावर आरूढ होऊन पृथ्वीलोकाकडे प्रयाण करू लागले. ते सेठ धर्मनच्या गावात पोहोचल्यावर त्यांनी एका वृद्ध साधूचे रूप धारण केले. सर्वात आधी यमराज साधूच्या वेशात सेठ धर्मनच्या दारात जाऊन उभे राहिले. त्यावेळेस सेठ धर्मन दीर्घ आजाराने अंथरुणाला खिळून पडला होता. दारात आलेल्या साधू महाराजांना पाहून सेठची पत्नी सुनंदा दार उघडून आदराने म्हणाली, या पावनस्वामी, आमच्या घरात आपलं स्वागत आहे. कृपा करून आत या. मी आपली काय सेवा करू शकते सांगा. साधू रूपातील यमराजांनी म्हणाले, हे देवी, मी एक भिक्षुक साधू आहे. मी प्रवासाला निघालो असून उपाशी आहे. दान म्हणून थोडं अन्न मिळालं तर मोठी कृपा होईल. साधूंचं बोलणं ऐकून सुनंदा म्हणाली, नक्की महाराज, तुम्ही थांबा. मी लगेचच तुमच्यासाठी काही भोजन घेऊन येते. साधू रूपातील यमराजांनी सुनंदाच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे भाव लक्षात घेतले. ते शांतपणे म्हणाले, हे कन्ये, तुझ्या मुखमंडळावर काहीतरी दुःख दिसत आहे. काही गुपित नसेल तर मला सांग बघू, तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? सुनंदाने डोळ्यात अश्रू आणत उत्तर दिले, हे साधू महाराज, तुम्ही बरोबर ओळखलं. पूर्वी आम्ही खूप श्रीमंत आणि सुखी होतो. माझे पती आणि त्यांचे भाऊ सारे गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण अचानक सर्व भावांमध्ये भयंकर वाद झाला. आमचा भरभराटीचा व्यवसाय काही दिवसातच पूर्णपणे कोलमडला आणि आम्ही सगळे अत्यंत गरिबीला आलो. माझे पती आजारी पडले आणि अंथरुणातून उठण्याचीही त्यांची ताकद उरली नाही. हे आमच्यावर कोणत्या दोषामुळे आलं आहे? कृपा करून आम्हाला या दुःखातून मार्ग दाखवा. तेवढ्यात आत अंथरुणावर पडलेले सेठ धर्मनही त्यांचं संभाषण ऐकत होते. त्यांनी कशीबशी उठून दाराशी येत
अश्रू भरल्या डोळ्यांनी त्या साधूला प्रश्न केला, हे साधू महाराज, कृपा करून मला सांगा, मी असा कोणता पाप केला की माझं सर्व काही नष्ट झालं? माझे भाऊ मला सोडून गेले आणि मी ह्या रोगानं गलित गात्र झालो आहे. साधूंनी त्या सेठकडे पाहत गंभीर स्वरात उत्तर दिलं, हे पुत्र, तुझ्या घरावर पितृदोष आहे, ज्यामुळे तुझी ही दुर्दशा झाली आहे. तुझ्या कृतीमुळे तुझ्यावर तुझ्या पितरांचा कोप झाला आहे. सेठने आश्चर्याने विचारलं, महाराज, मी काय केलं आहे? माझ्या कोणत्या कर्मामुळे माझे पूर्वज रुष्ट झाले आहेत? साधू म्हणाले, हे पुत्र, तू आपल्या पूर्वजांना नाराज केला आहेस. तुझ्या पूर्वजांनी स्वतः जे धन, संपत्ती आणि पुण्य कमावलं होतं, ते सर्व तू आणि तुझ्या भावांनी क्षणात उधळलं. तुमच्यापैकी कुणीही तुमच्या पितरांचे श्राद्ध केलं नाही, तर्पण केलं नाही. त्यामुळे तुमच्या सर्व पूर्वजांच्या आत्म्या भूकप्यासी अस्वस्थ राहिल्या आहेत आणि ते संतप्त झालेत. तुझ्या पूर्वजांनी स्वप्नांत येऊन तुला कित्येक महत्त्वाचे इशारे दिले, पण तू त्याकडे दुर्लक्ष केलंस. तू तुझ्या पितरांचा अपमान केलास, म्हणूनच तुझं सारं वैभव नष्ट झालं आहे. हे ऐकताच सेठ धर्मनच्या डोळ्यासमोर पूर्वी त्याला पडलेली स्वप्न तरळून गेली. तो हतप्रभ झाला. त्याला जाणवलं की काही दिवसांपूर्वी त्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते, पण तेव्हा त्यानं त्याकडे काही लक्ष दिलं नव्हतं. तो पश्चात्तापाने व्याकुळ झाला आणि म्हणाला, हे साधू महात्मा, आपण अगदी सत्य सांगत आहात. आमच्या पितरांनी खरंच आम्हाला स्वप्नात दर्शन दिलं होतं, पण आम्ही त्यांच्या इशाऱ्यांचा अर्थ समजू शकलो नाही. आम्हाला आमची चूक उमगली आहे. कृपा करून आम्हाला समजा. स्वप्नात मृत पूर्वज दिसले तर नेमका काय अर्थ असतो? अशा स्वप्नांतून आपल्या पितरांकडून कोणते संकेत मिळतात? तेव्हा साधू रूपातील यमराज प्रेमाने म्हणाले, वत्सा, आता लक्षपूर्वक ऐक. स्वप्नात मृत पूर्वज दिसल्यानंतर नेमके कोणते संकेत मिळतात ते तुला सांगतो. साधू पुढे एक एक करत निरूपण करू लागले. जर स्वप्नात तुला तुझे दिवंगत पूर्वज भुकेले आणि तहानलेले दिसले, तर हा अतिशय महत्त्वाचा इशारा आहे. याचा अर्थ तुझे पितर अजूनही प्रेतयोनीत भटकत आहेत, कारण त्यांच्यासाठी योग्य विधीपूर्वक श्राद्ध आणि तर्पण केले गेलेले नाही. ते अजूनही आपल्या कुटुंबियांकडून अन्न आणि पाण्याच्या अर्पणाची वाट पाहत आहेत. अशी परिस्थिती तेव्हाच उद्भवते जेव्हा पूर्वजांचं तर्पण योग्य वेळी केलं जात नाही किंवा श्राद्धविधी पूर्ण श्रद्धेने पार पाडले जात नाहीत. तुझे पितर स्वप्नाच्या माध्यमातून आपली तगमग व्यक्त करत आहेत, जेणेकरून तुला त्यांच्या स्थितीची जाणीव होईल आणि तू त्यांच्या शांतीसाठी आवश्यक धार्मिक कर्म करू शकशील. त्यामुळे अशा स्वप्नाचे संकेत मिळाल्यावर तुला आपल्या पितरांसाठी विधीपूर्वक श्राद्ध आणि तर्पण करणं अत्यावश्यक आहे. जर स्वप्नात तुला तुझे पूर्वज जंजिरांनी बांधलेले दिसले, तर तो अत्यंत चिंतेचा विषय आहे. हा संकेत दर्शवतो की तुझे पितर कुठल्या तरी बंधनात अडकलेले आहेत आणि त्यांना अजूनही मुक्ती मिळालेली नाही. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा त्यांच्या श्राद्ध किंवा तर्पण वेळेवर केले जात नाहीत किंवा त्यांच्या आत्म्यासाठी आवश्यक धार्मिक कृत्य अपूर्ण राहतात. यामुळे पितरांच्या मुक्तीत अडथळे येत आहेत. या समस्येवर उपाय हाच आहे की तू पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान यांचे आयोजन करावेस, ज्यामुळे तुझे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळू शकेल आणि ते या बंधनातून मुक्त होतील. जर स्वप्नात तुझे पूर्वज मळकी आणि फाटकी वस्त्र घातलेले दिसले, तर तो अत्यंत अशुभ संकेत आहे. याचा अर्थ तुझे पितर प्रचंड दुःखी आणि पीडित आहेत. त्यांच्या आत्म्याला अद्याप शांती मिळालेली नाही आणि ते प्रेतयोनीत भटकत आहेत. असं तेव्हा होतं जेव्हा त्यांच्यासाठी श्राद्धकर्म, तर्पण आणि पिंडदान काहीही केलं जात नाही. त्यामुळे असं स्वप्न पडल्यानंतर आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी तातडीने पिंडदान आणि तर्पण करणं गरजेचं ठरतं. जर स्वप्नात तुझे पूर्वज तुझ्याकडे काही मागताना दिसले, तर त्यामागचा अर्थ असा की त्यांची एखादी इच्छा अपुरी राहून गेली आहे. त्यांचं जीवनकालातलं काही महत्त्वाचं ध्येय अधुरं राहिलेलं आहे, ज्यामुळे त्यांना मुक्ती मिळण्यात बाधा येत आहे.
अशा स्वप्नात ते कोणती वस्तू किंवा गोष्ट मागताहेत हे बघणं अत्यावश्यक असतं. तुला त्या वस्तू समान काहीतरी किंवा ती वस्तूच दान केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या अपूर्ण इच्छेची पूर्तता होईल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता झाल्यावरच त्यांना प्रेतयोनीतून मुक्ती लाभू शकते. जर स्वप्नात तुझे पूर्वज प्रेमाने तुझ्या डोक्यावर हात फिरवत असल्याचं दिसलं तर तो अत्यंत शुभ संकेत समजावा. याचा अर्थ तुझे पितर तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहेत आणि तुला मनःपूर्वक आशीर्वाद देत आहेत. अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुझ्या जीवनात लवकरच काहीतरी चांगलं घडणार आहे आणि तुझे पूर्वज सदैव तुझ्यावर आपल्या आशीर्वादाची छत्रछाया ठेवून आहेत. हा संकेत तुझे पितर तुझ्यावर किती प्रसन्न आहेत याचं द्योतक आहे, जो त्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने प्रकट झाला आहे. जर स्वप्नात तुझे पूर्वज तुझ्याकडे हात पुढे करताना दिसले तर तो सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुझे पितर तुझ्या प्रयत्नांवर खुश आहेत आणि तुला जीवनात यश प्राप्त होईल. असे स्वप्न दिसणं दर्शवतो की तुझे पितर सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या उन्नतीसाठी त्यांचा आशीर्वाद तुला मिळत आहे. अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर तुला हे निश्चित करायला हवं की तू योग्य मार्गावर चालत आहेस. जर स्वप्नात तुझे पूर्वज अचानक अदृश्य झाले तर तो एक गंभीर इशारा आहे. याचा अर्थ तुझ्या आयुष्यात कुठलं तरी संकट घुंगावतो आहे आणि तुला अधिक सतर्क होणं आवश्यक आहे. असं स्वप्न सूचित करतं की लवकरच तुझ्या आयुष्यात एखादी मोठी अडचण उभी राहू शकते. अशा स्वप्नातून आपणही शिकून घ्यायला हवं की येऊ घातलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सज्ज राहायला हवं. जर स्वप्नात तुझे पूर्वज रागावलेले दिसले तर तो दर्शवतो की ते तुझ्यावर अप्रसन्न आहेत. तुला कदाचित कोणतं तरी असं कर्म करत आहेस जे त्यांना अजिबात पटत नाही आणि तू ते कर्म थांबवावंस अशी त्यांची इच्छा आहे. हा स्वप्नातून दिलेला इशारा आहे की तुझ्या वर्तनात काहीतरी चूक आहे आणि तुला त्वरित आपल्या मार्गाचा पुनर्विचार करायला हवा. असा स्वप्न आल्यानंतर तुला आपले कृत्य तपासून पाहायला हवे आणि चुकीचा मार्ग सोडून देऊन योग्य मार्ग अनुसरावा. जर स्वप्नात तुझे पितर रडताना दिसले तर तो अत्यंत अपशकुनी संकेत आहे. याचा अर्थ लवकरच तुझ्या आयुष्यात एखादं मोठं संकट ओढवू शकतं आणि तुझे पूर्वज त्या संभाव्य दुःखाने व्यथित झाले आहेत. अशा स्वप्नाद्वारे ते तुला सावध करू पाहतात की तू जागरूक राहावंसं आणि ईश्वराच्या भक्तीत मन लावावंसं, जेणेकरून येऊ घातलेल्या संकटातून तुझं रक्षण होऊ शकेल. जर स्वप्नात तुझे पितर निरोगी, प्रसन्न आणि तेजस्वी स्वरूपात दिसले तर तो अत्यंत शुभ संदेश आहे. याचा अर्थ तुझ्या पितरांना मुक्ती लाभली आहे आणि ते तुझ्यावर प्रसन्न आहेत. अशा स्वप्नाचा संकेत असा असतो की तुझे पितर तुला आपला आशीर्वाद देत आहेत आणि तुझ्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. हा संकेत दर्शवतो की तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझे पूर्वज तुझ्या प्रगतीवर संतुष्ट आहेत. जर स्वप्नात पूर्वज दूर आकाशात ढगांवर विराजमान असल्याचे दिसले तर तो देखील असाच शुभ संकेत आहे. तुझे पितर अत्यंत प्रसन्न होऊन तुला वरून आशीर्वाद देत आहेत. पितृपक्षाच्या दरम्यान जर तुला स्वप्नात घोडा, हत्ती, बैल किंवा एखादा विकृत मानव दिसला तर त्याचा अर्थ असा की तुझे पितर अजूनही प्रेतयोनीत भटकत आहेत आणि त्यांना मुक्ती मिळालेली नाही. हा देखील संकेत असतो की ते तुझ्यावर फार नाराज आणि दुःखी आहेत. असे स्वप्न पडल्यानंतर तुला ताबडतोब पितरांच्या संतोषासाठी श्राद्धविधी आणि दानधर्म करायला हवे, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेव. जर स्वप्नात तुला एखादं पशु, उदाहरणार्थ कुत्रा, बैल, गाय वगैरे मानवांसारखं बोलत असल्याचं दिसलं तर तो अत्यंत दुःखद आणि विचलित करणारा संकेत आहे. याचा अर्थ तुझ्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळालेली नाही. याचा संकेत असा आहे की तू त्यांच्या आवश्यक धार्मिक कर्तव्यांपैकी काहीतरी अद्याप पूर्ण केलेलं नाही. या स्थितीत तुला लवकरात लवकर तर्पण, पिंडदान किंवा इतर आवश्यक श्राद्धकर्म करून तुझ्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायला हवी. आपलं विस्तृत वर्णन संपवून साधू म्हणाले, म्हणूनच हे पुत्र, जर तुला या प्रकारची कुठली स्वप्न पडत असतील
तर तुला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्वरित दानधर्म, श्राद्ध आणि तर्पण वगैरे विधी करायला हवेत. त्याने तुझ्यावरचे सर्व कष्ट दूर होतील. साधूच्या तोंडी हे शब्द पडताच सेठ धर्मनला आपल्या चुकांची जाणीव झाली. त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू उभे राहिले. तो तत्काळ साधूंच्या चरणांवर पडला आणि रडवेला होत म्हणाला, हे महात्मन, आपल्या कृपेने माझे डोळे उघडले गेले. लोभ आणि अहंकाराच्या कारणाने मी माझ्या पितरांकडे दुर्लक्ष केलं. हा माझा मोठा अपराध आहे. आपण मला सत्याचा मार्ग दाखवला त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन. आता आपण सांगितलेल्या मार्गावरूनच मी चालत राहीन आणि माझ्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी जी काही कर्तव्ये आहेत ती नित्य नियमाने पार पाडीन. हे ऐकून साधू रूपातील यमराज समाधानाने हसले. त्यांनी सेठच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आणि पुढच्याच क्षणी ते साधू तिथून अदृश्य झाले. साधू महाराजांच्या अद्भुत दर्शनाने सेठ दाम्पत्य थक्क झाले. त्यांना उमगले की त्यांना साक्षात्कार घडवणारे साधू सामान्य मानव नसून स्वर्गातून पाठवलेले एखादे दैवी दूत असावेत. त्यांनी त्या दिव्य अतिथीला मनोभावे वंदन केले. यानंतर सेठ धर्मनने लागलीच आपल्या साऱ्या भावांना बोलावून घेतलं. लवकरच त्याचे चारही भाऊ त्याच्या घरी जमले. धर्मनने त्यांना त्या साधू महाराजांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी कथन केल्या. भाऊंना हे समजताच त्यांनाही त्यांच्या चुकांचे भान आले. त्यांनाही आठवलं की पूर्वी त्यांच्याही स्वप्नात त्यांचे पूर्वज येऊन काही संकेत देत असत, पण ते हसण्यावरी नेत असत. आता साधूंच्या सांगण्याने त्यांच्या डोळ्यांवरची झापड दूर झाली. सर्व भावांच्या हृदयात पश्चात्तापाने जागा घेतली. त्यांनी तात्काळ आपला वाद आणि अहंकार विसरला आणि पुन्हा एकत्र यायचं ठरवलं. सर्व भाऊ मिळून जवळच्या पवित्र नदीच्या तीरावर गेले. त्यांनी आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांच्या संतोषासाठी विधिवत श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं. त्यांनी गरजू लोकांना अन्न-वस्त्र दान केलं आणि भक्तिभावाने देवदेवतांचे स्मरण करून पितरांसाठी प्रार्थना केली. पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून जे जे आवश्यक ते सगळे धार्मिक विधी त्यांनी मनःपूर्वक पार पाडले. त्या विधींपश्चात काही दिवसांनीच एके रात्री त्या सर्व भावांच्या स्वप्नात पुन्हा त्यांचे पूर्वज प्रकट झाले. पण यावेळी स्वप्नातले दर्शन अत्यंत शुभ आणि आनंददायक होते. पूर्वज प्रसन्न आणि तेजस्वी भासले. त्यांनी आपापल्या मुलांना आशीर्वाद दिले. सेठ धर्मनाला दिसलं की त्याच्या दिवंगत पिताश्री शुभ्र वस्त्र परिधान करून मंद स्मित करत त्याच्या समोर उभे आहेत. मग त्या तेजस्वी पितृसत्तेने पुढे येऊन प्रेमळ हाताने धर्मनाच्या डोक्यावर हात फिरवला. इतर भावांनीही आपल्या स्वप्नात असेच दृश्य पाहिले. त्यांचे पितर त्यांच्यासमोर आनंदित होऊन उभे होते आणि त्यांना हृदयापासून आशीर्वाद देत होते. स्वप्नात आपल्या पितरांकडून असे शुभ संकेत आणि आशीर्वाद मिळाल्यावर त्या सर्व भावांच्या मनातील अंधकार नाहीसा झाला. त्यांच्या हृदयात आनंदाची आणि शांतीची एक लहर दाटून आली. आपल्या पूर्वजांच्या कृपेने जीवनात पुन्हा प्रकाश आला हे पाहून त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. त्यांनी मनोमन आपल्या दिवंगत पूर्वजांचे शतशः आभार मानले. पूर्वजांच्या आशीर्वादाने लवकरच त्यांचे जीवन पुन्हा सुख, शांती आणि समृद्धीने भरून गेले. सेठ धर्मन आणि त्याच्या भावांवरचे सगळे संकट आणि दोष नाहीसे झाले. ते पुन्हा एकत्र जमून प्रेमाने राहू लागले. त्यांनी मिळून पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आणि कठोर परिश्रमाने पुन्हा भरभराट केली. लवकरच त्यांना त्यांचं गमावलेलं वैभव आणि प्रतिष्ठा परत मिळाली. आनंदात काही दशकं लोटली. सगळे भाऊ आपसात स्नेह जपत प्रदीर्घ काळ जगले. त्यांनी 100 वर्षांचं आयुष्य सुखेनैव व्यतीत केलं आणि जेव्हा त्यांचे देहांत झाले तेव्हा स्वर्गातून आलेल्या दिव्य विमानात आरूढ होऊन ते पितृलोकाकडे निघून गेले. यमराजांनी कथा समाप्त केली. देवर्षी नारदांनी ती काळजीपूर्वक ऐकली होती. हे यमदेव, आपल्या या कथेनं मला अत्यंत समाधान मिळालं आहे. स्वप्नात पितरांचं दर्शन होण्याचं गूढ आज उलगडलं. मानवजातीच्या कल्याणासाठी मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. हे देवर्षे,
मी जे सांगितलं ते सर्व मानवजातीच्या हिताचं आहे. जे कोणी या पवित्र कथेचं श्रद्धेने श्रवण करतील त्यांना पितरांची कृपा मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातले अनेक अडथळे दूर होतील. देवर्षी नारदांनी यमराजांना पुन्हा प्रणाम केला आणि नारायण नारायण असा जप करत पृथ्वीलोकाकडे प्रयाण केले. मित्रांनो, अशा रीतीने या कथेमधून आपण पाहिलं की पितृपक्षात स्वप्नात मृत पूर्वजांचे दर्शन होणे हे अत्यंत अर्थपूर्ण असतं. आपण आपले दिवंगत पूर्वज आणि त्यांचे आशीर्वाद यांना सदैव मान दिला पाहिजे. त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी योग्य ते श्राद्धतर्पण करूया आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुखसमृद्धी नांदो. आपल्या सर्वांना ही कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.